दगडूशेठ आणि मंडईचं इतकं महत्व काय या विसर्जन मिरवणुकीमध्ये? नाही, हे दोन मंडळ मोठीच होती. उलट तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला मंडई स्थलांतरित झाली मार्केट यार्डला, त्यामुळे मंडईचा गणपती बसेल की नाही किंवा काय वगैरे, पण इथं आजही स्थानिक जे व्यापारी आहेत ते गणपती बसवतात, म्हणजे आहेत. मूर्ती बदललेली सुद्धा आहे, त्यांच्या 2 मूर्त्या आहेत. हो, अगदी बरोबर. त्यामुळे एक लक्षात, दगडूशेठ बद्दल तर लोकांचं नितांत प्रेम आहे. महाराष्ट्रातून लोक येतात. मंडई मंडई म्हणल्यानंतर मंडईमध्ये सुद्धा येणं हे सुद्धा एक ग्रामीण भागातल्यांना फार आहे. आणि साधारणतः गौरी विसर्जन झाल्यानंतर जो ग्रामीण भागातला लोंढा येतो, खूप अगदी अगदी. ओके. तुम्ही ज्या नवी पेठे मध्ये राहता वगैरे, तर त्या नवी पेठ भागामध्ये असं काही पुण्याचं कल्चर तिकडे पण काही डेव्हलप झालेलं काय? म्हणजे पुण्याच्या इतर भागामध्ये, म्हणजे नवी पेठ नंतर समजा नवी पेठेमध्ये वगैरे मी पाहतोय की पूर्वी वाड्यामध्ये गणपती बसायचा. बरं. म्हणजे चाळ सारखं असायचं, वाड्यामध्ये गणपती बसायचा. मग ते वाड्यामध्ये बसणारा गणपती नंतर वाड्याच्या बाहेर असलेल्या ओट्यावर आला. ओट्यावर आल्यानंतर छोटा मांडव होता, आता भला मोठा मांडव झाला. आणि आमच्या नवीपेठचं जर तुम्ही सांगितलं तर आमचा अधिकृत गणपती म्हणजे अखिल नवीपेठ हत्ती गणपती, हा एकच गणपती. पण त्याच्यानंतर आता 50 गणपती आमच्या पेठेमध्ये झालेत. आणि म्हणजे फुटाफुटावरती झालेत. ओके. काही मंडळांमध्ये तर तुम्हाला सांगतो ना की लाऊडस्पीकरची स्पर्धाच लागते. अण्णा, दहीहंडी उत्सव हे काही पुण्याचं वैशिष्ट्य नव्हतं, पण त्याचा पण दबदबा आता वाढलाय का? हे बघा, मी नव्या पेठेमध्ये राहतो. आमच्या नव्या पेठेमध्ये दहीहंडी ही धार्मिक पद्धतीने त्यावेळेला साजरी केली जायची. विठ्ठल मंदिर जे आहे त्या ठिकाणी एक गोळे नावाचं कुटुंब होतं, त्यांच्या घरामध्ये एक दहीहंडी व्हायची. त्याच्यानंतर मग पुढे आणखीन एक नवल्यांचा वाडा आहे, त्या ठिकाणी व्हायची. आणि खाली जिथे पत्रकार भवन आहे तिथे. आणि ती दहीहंडी म्हणजे काय असायची की एक मोठा पोल उभा करायचा आणि त्याला हे तीन करून दोन्ही बाजूला 2 बांधून शिंकाळे बांधल्यासारखं, आणि माठामध्ये दही काला वगैरे सगळं असायचं. आणि विठ्ठल मंदिरामधून आमची दिंडी निघायची. बरं. आणि दिंडी निघाल्यानंतर दिंडी जिथे आता आपण एस एम जोशी पूल आहे तिथे ते एक आमचं नवीपेठचं कुलदैवत तिथे हे करून मग परत येताना त्या घरामधले जे कोणी आहेत ते अगदी उघड्या अंगाने जाऊन वर ते, अर्थात ते फक्त त्या पोलवरती चढणंच असायचं, लाकडी पोलवरती चढणं असायचं. मनोरंजन, माणसांचे मनोरंजन नाही, अजिबात नाही. ते वर चढायचं आणि ते हे करायचं, डोक्यावरती मारायचं. सगळं दही पाणी बिणी वगैरे 2 असायचे, असं 3 ठिकाणी व्हायचं. आणि मग दहीकाला विठ्ठल मंदिरामध्ये जेवण वगैरे करून व्हायचं. काही त्याच्यामध्ये काही नसायचं. आणि मग काही ठिकाणी मग ते गंडा वगैरे बांधणं वगैरे असं. आता ही गेल्या 15-20 वर्षामध्ये झालेली प्रथा, मुंबईचं अनुकरण केले आपण पुणेकरांनी. नको त्या गोष्टीचं अनुकरण करण्यामध्ये आपण पुढेच असतो ना. ओके. दहीहंडीला विरोध नाही, पण त्यातल्या बिभत्स प्रथा सगळ्या. आता दहीहंडीचे सुद्धा तुम्हाला सांगतो 30 ते 40 लाखाचे खर्च होतात. खरी गोष्ट आहे. आणि पैशाचा येतो कुठे या लोकांकडनं? समजा मोठी मंडळ ठीक आहे, यांच्याकडनं पैसा येतो कुठून? असं मी अशी कधी दहीहंडी भरवली नाही. बरं. त्यामुळे मला तो अनुभव नाही. तुम्ही केदार मानकरना जाऊन विचारा, बाळासाहेब मारणेंना जाऊन विचारा, महेश सूर्यवंशीला जाऊन विचारा, किंवा तुम्हाला तुमच्याकडे दहीहंडीचा पैसा येतो कुठून, किंवा इतर मंडळांनी ही प्राथमिक स्वरूपामध्ये नाव घेतली.